नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की नवीन वर्षातली आपली पहिली संकष्टी चतुर्थी येत आहे आणि हिला आपण तिळकुंद चतुर्थी किंवा माघी चतुर्थी देखील म्हणत असतो. ही चतुर्थी ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येत असते आणि ह्या चतुर्थीचं व्रत हे आपण विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा करून करत असतो. पंचांगानुसार या वर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातली चतुर्थी ही 29 जानेवारी रोजी सोमवारी सकाळी 6:10 सुरू होणार आहे आणि ही 30 जानेवारी मंगळवारी सकाळी 8:54 असेल आणि त्यामुळे उद्या तिथीच्या अनुसार आपण ही चतुर्थी 29 जानेवारीला साजरी करूया. या दिवशी गणेशाची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुम्ही देखील जर तिलकुंद चतुर्थीचे व्रत करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी कशा प्रकारे ही पूजा विधी असेल हेच आपण आज इथे जाणून घेणार आहोत. तर हे व्रत केल्याने गणेश भक्तांच्या सर्व आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्यामुळे आणि भगवान गणेश ही आपली विद्येची दैवत आहे. शैक्षणिक यशासाठी आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी गौरी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते. तिलकुंद चतुर्थीचे व्रत केल्याने अडथळे सगळे दूर होतात आणि या दिवशी श्री गणेशाला पांढरे तीळ वाहिले जाते आणि तिळापासून बनवलेला प्रसाद श्री गणेशाला अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. आणि या दिवशी श्री गणेशाला कच्चे तीळ आणि गुळ यांचे लाडू बनवून हा प्रसाद आपल्याला अर्पण करायचा असतो. या दिवशी सकाळी आपल्याला लवकर स्नान करून पूजा करायची आहे आणि पूजेमध्ये आपल्याला धूप दीप लावायचा आहे आणि श्री गणेशाला आपल्याला ओम गम गणपते नमः या मंत्राने 108 वेळा हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे पंचामृताने, किंवा मग तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचे आवर्तन करू शकतात 11 वेळा म्हणून किंवा 21 वेळा, जसं तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणून देखील आपण अभिषेक करू शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याला गणेशाला फळ फूल पंचामृत तीर्थप्रसाद आणि जे आपण तिळाचे लाडू हे सगळ्यांचा प्रसाद अर्पण करायचा आहे. तसेच पूजा समाप्तीनंतर आपल्याला गरजूंना दान देण्याला विशेष प्रभावी ठरते. तर यावेळी आपल्याला कोणतेही तुम्ही ब्लँकेट दान करू शकतात किंवा अन्नदान देखील करू शकतात. भगवान गणेश हे सर्व प्रकारचे संकट दूर करणारे आणि कामातील अडथळे दूर करणारे दैवत आहे आणि म्हणून लाडक्या गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असेही म्हणतात. भगवान गणेश हा सुख करता आहे आणि म्हणूनच तिलकुंद चतुर्थीचे हे व्रत केल्याने सगळे विघ्न दूर होऊन आयुष्यात समृद्धी नांदत असते. आणि या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. त्या आपल्याला फळे किंवा दूध हे खाऊनच उपासना करायची आहे. उपवासात आपल्याला गणपतीची पूजा केल्यानंतर चंद्र पाहायचा आहे आणि नंतरच उपवास सोडायचा आहे. या दिवशी आपल्याला चंद्र पाहून चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय आपला हा उपवास अपूर्ण असतो. त्यामुळे आपल्याला चंद्र बघून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि मगच उपवास सोडायचा आहे. आणि शास्त्रामध्ये देखील लिहिले आहे की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने आणि हे व्रत केल्यामुळे सर्व प्रकारचे आपले संकटे दूर होतात. तसेच या दिवशी गणपती बाप्पाला आपल्याला दुर्वा आणि जे पांढरे रुचकींचे फूल आहे ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यासोबत लाल फूल जे जास्वंदीचे घंटीचे फूल आहे ते देखील अर्पण करायचे आहे. त्याशिवाय एखाद्या गणपती मंदिरात जाऊन आपल्याला जे रुचकींच्या 21 पानांची माळ तयार करायची आहे आणि ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन ते आपल्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. या व्रताचे खूप मोठे धार्मिक महत्व आहे. हे व्रत केल्याने जीवनामधील सगळे संकटे दूर होऊन सुख समृद्धी येत असते. या दिवशी चंद्रोदय हा 9:10 आहे आणि त्यावेळेस आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे आणि चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय आपले हे व्रत अपूर्ण आहे. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.